आजपर्यंत आपण ऐकलं होतं की मोठमोठ्या शहरात भूखंड घोटाळा, कामातील भ्रष्टाचार आणि खरेदी विक्रीतील भ्रष्टाचार शिपायापासून अधिकारी, कंत्राटदार आणि मंत्र्यापर्यंत झाल्याचं आपल्याला माहिती आहे। पण ग्रामीण भागातील एखाद्या छोट्याशा गावात कोट्यावधींचा मोठा भ्रष्टाचार होतो यावर विश्वासच बसणार नाही, पण असं घडलंय। पंढरपूर तालुक्यातील करकंब गावामध्ये। करकंब हे गाव पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठं आणि प्रगतशील बागायतदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं। त्यासाठी राज्य सरकारने इथल्या शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशानं पाझर तलावाचं साठवण तलावाला मंजुरी देत तलाव क्रमांक 5 साठी सुमारे 4,40,00,000 तर तलाव क्रमांक 6 साठी 4,85,41,000 मोठा निधी दिलाय। मात्र हे काम उत्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला न देता राजकीय ठेकेदाराला देण्यात आलंय। त्यामुळे करकंब या साठवण तलावाचं काम पूर्ण न होता झालेलं काम हे निकृष्ट दर्जाचं झालंय। मात्र या अपूर्ण कामाचं पूर्ण पैसे उचलले गेलेत। मग हा कोट्यावधींच्या घोटाळ्याला जबाबदार कोण? तर यामागे कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे का, यासाठी गावातील काही शेतकऱ्यांनी विचारणा केली। तर त्यांना हा ठेकेदार राजकीय वरदहस्ताची गुंडगिरी करत असल्याचं बोललं जात आहे। यासाठी जनशक्ती संघटनेचे माननीय अतुल खुपसे यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती मागितली असता अधिकाऱ्यांनी अर्धवट माहिती दिली। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंत्राटदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे।